नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेततळे डॉलर बँड पेपर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मी आलो आहे वावे या गावी, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड. तर हे फार्म हाऊस आहे अवधूत नारायण खानोलकर साहेब यांचे आहे. तर पहा मित्रांनो, साहेबांनी जे शेत केलेले आहेत अगदी कमी जागेमध्ये बनवलेले आहेत. त्याने जे हिटलॉनचा पेपर वापरला आहे, शेडनेट वापरला आहे त्याच्यावरती. हे दिसते ते तुम्हाला चर मारलेले आहेत पेपर लॉक करण्यासाठी. 1.5 फूट रुंद, 1 फूट खोली. साईडनं साहेबांनी जाळीसुद्धा केलं आहे, सिक्युरिटी केलेली आहे अगोदरच. तर अवधूत साहेबांनी बराच अभ्यास करून पूर्ण प्लॅनिंग करून हे शेताचं काम पूर्ण केलेलं आहे. तर पाहू शकताय, कंपाऊंडचं काम करून कलरसुद्धा त्यांनी केलेले आहेत. पाहू शकताय, कामं चालू आहेत. तर आपल्यापासून जे साहेबांचं फार्म हाऊस आहे, इथून एक 35 ते 40 किलोमीटर अंतरावर देवघर म्हणून गाव आहे. त्या गावावरून नरेश भाई म्हणून आहेत, त्यांनी लेबर घेऊन आलेले आहेत तिथं. तर ह्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये किंवा आसपासच्या गावामध्ये जर कोणाला शेताचं काम करायचं असेल किंवा फिनिशिंग किंवा पिचिंग काही काम करायचं असेल तर नरेश भाईंना भेटू शकता तुम्ही. मी तुम्हाला नंबर पण ह्या कमेंटमध्ये देतो. तर अवधूत खानोलकर साहेबांनी जे काम केलेलं आहे, तर यामध्ये मी आत्तापर्यंत इतके वर्ष मी काम केलं आहे. तर इतकी काळजी, फिनिशिंगची काळजी आत्तापर्यंत कोणीच घेतली नाही, तेवढे त्याने घेतलेलं आहे. आणि असं जर प्रत्येक शेतकऱ्याने जर काम केले तर भविष्यात येणारा खर्च वाचेल. आता बरेच लोक म्हणतील की याला खर्च भरपूर येणार आणि कोण घालणार. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही नंतरनं खर्च घालण्यापेक्षा भविष्यात लिकेज होऊन ते जे पैसे आम्हाला तुम्ही घालणार आहे तेच पैसे तुम्ही अगोदर घातला, यामध्ये जर खर्च केला ते पैसे, तर वाया जाणार नाहीत, तुमची वेळ वाया जाणार नाही, तुमचं पिकाचं नुकसानसुद्धा होणार नाही. त्यामुळे साहेबांनी जे संकल्पना केली आहे ती योग्यच आहे. आणि असं मला म्हणायचं आहे की त्यांनी जे केलं आहे ते आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सुद्धा करायला हवे. शेताचं काम, आता जे काम चालू आहे चारीबाजूला चर मारायचं काम चालू आहे. हे जे आहेत हे नरेश भाई आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत. तर याने बरेच इथे 2-3 ठिकाणी काम केलेलं आहेत. तर आजूबाजू शेतकऱ्यांना विनंती आहे की ह्या तालुक्यामध्ये श्रीवर्धन तालुका असून दे किंवा आजूबाजूचा येथील जे तालुका असतील, जर कोणाचं काम असेल तर यांना कॉन्टॅक्ट करू शकताय. त्यांच्याकडे लेबरचा पुरवठा आहे आणि ते स्वतः सहकार्य करतात. ते कामाची क्वालिटीसुद्धा चांगली आहे त्यांची. तर आज पेपरचं काम आहे, पेपर इन्स्टॉलेशनचं. आज 500 मायक्रॉनचा पेपर घेऊन आलेला आहे आम्ही. यामध्ये 28 मीटर बाय 22 मीटरचा पेपर बसणार आहे, 500 मायक्रॉनचा. थोडंसं किरकोळ काम राहिलेलं आहे, ते काम झाल्यानंतर पेपर इन्स्टॉलेशनचं काम होईल.
तर अवधूत खानोलकर साहेबांचं त्यांच्या इथं 4.5 एकर जमीन आहे. तर पूर्ण डोंगर भाग होता, त्यांनी स्वतः डेव्हलप केलेला आहेत आणि आंब्याचे फळबाग आहेत किंवा चिक्कूची झाडे लावले आहेत. त्यांचं ह्या झाडावरती इतकं प्रेम आहे की त्याने एक झाड इथं जाणार होतं काम करताना, तर त्याने इथं झाड वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यावरून समजते त्यांचं झाडावरती किती प्रेम आहे. एकदम कमीत कमी जागेमध्ये त्याने इथं शेततळ्याचं काम केलेलं आहे. खोली वाढवलेली आहे त्याने शेततळ्याची, जेणेकरून यामध्ये पाण्याचा पुरवठा 4 एकरसाठी व्हायला पाहिजे. बाकीची त्यांच्याकडे एक थोडीशी जमीन आहे तिकडे समोरील बाजूला, त्यांनी जंगल म्हणून ठेवलेलं आहेत पशुपक्ष्यासाठी, त्यांच्यावर अतिक्रमण व्हायला नको, ही एक त्यांची भूमिका आहे. तर जाळीचं काम झालेलं आहे पूर्ण. आता खाली जे पडलेले बॅग्स आहेत ते वरती काढून थोडंसं दगड कुठं पडलं ते फिनिशिंग करून काम चालू करायचं आहे. मला दाखवायचं असेल तर हां, 1 मिनिट. तर सर्व शेतकऱ्यांना अनेक विषय बोलायचा होता की जे हिटलॉन जे म्हणतो आहे मी, जे आपण याला स्पंज म्हणताय तुम्ही, काही लोक स्पंज म्हणतात प्लॅस्टिकचा, फोम ते टाईप हां फोम टाईप मटेरियल आहे. तर ही जी संकल्पना आहे मी बरेच वर्ष काम केलेलं आहे, पण असं कोणी शेतकऱ्यांनी असं मी केलेलं पाहिलं नाही आपल्याकडे. तर का तर याला खर्च जादा येतो. आणि हे जे अवधूत नारायण खानोलकर साहेब आहेत ते आपल्या समोरच आहेत. नमस्कार. तर यांनी हे संकल्पना राबवली आहे. तर यांनी जे भविष्यात येणारा खर्च आहे तो खर्च वाचवलेला आहे, त्यांनी वेळ पण वाचवलेला आहे. त्या कोपऱ्यामध्ये तिथे टाकायचं आणि याच्यावरती शेडनेट त्यांनी फिक्स केलेले आहेत. आणि नंतर आपण ह्याच्यावरती 500 मायक्रॉन पेपर ओढायचा आहे. तर जे अवधूत खानोलकर साहेब आहेत ते आणि त्यांच्या ज्या मॅडम आहेत, तर यांनी बरेच इथं कष्ट करून बरेच वर्ष इथं यांनी स्वतः हजर राहून यांनी ही फळबागात फुलवली आहे. तर साहेबांच्या कार्याला मी सल्यूट करतो. तर पहा मित्रांनो, डॉलर ब्रँड पेपर, हरिओम फ्लॅगबॅक इंडस्ट्रीज, पुणे बेंगलोर हायवे, बिहाइंड राजेश मोटर्स, आंबप रोड. डॉलर ब्रँड पेपर आहे हा, 500 मायक्रॉनचा आहे, ISI मार्क असलेला आहे. हे जे वरती आहे ते सिक्युरिटीसाठी आहे. पेपर वाहतूक करताना ट्रान्सपोर्टला काम जर कामगार लोक ओढत असताना किंवा टॅम्पोतून काढताना पेपर मेन पेपरला खराब व्हायला नको किंवा होल पडायला नको. आता ह्याच्यावरती पडलं तसं, यासाठी हा पेपर वापरला जातो. तर पाहू शकता मित्रांनो, 3 फुटावर एक पोतं ठेवलेलं आहे. म्हणजे बॅग, ती सिमेंटची बॅग असून दे किंवा खताची बॅग असून दे, त्यामध्ये माती घालून ठेवायची आहे.
पेपर जेव्हा अंतरल्यानंतर खाली सरकून जायला नको, ती अडक करण्यासाठी ही बॅग ठेवावी लागतात. नंतर पाणी जसं भरेल तसं थोडं लूज करून बॅगा उचलून परत पेपर खाली सोडायचा आहे. त्याचा ताण निघाल्यानंतर जसं ताण निघेल तसं ॲडजस्टमेंट करत बॅगा परत ठेवायच्या आहेत. 1 मीटरवर 1 बॅग याप्रमाणे ठेवून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, या शेततळ्याची लांबी आहे 19 मीटर, रुंदी आहे 13.5 मीटर आणि खोली आहे 3.5 मीटर. तर याची पाण्याची क्षमता आहे 5 लाख लिटरच्या जास्त आहे, प्लस आहे, 5 लाख लिटर प्लस आहे. पेपर अस्थिरीकरणाचं काम चालू करायचं आहे आता. तर पहा मित्रांनो, पेपरची लांबी रुंदी पाहून कोणत्या बाजूला घडी ओढता येईल त्याप्रमाणे पेपर ओढायचं काम चालू आहे. एका बाजूला ओढून घ्यायचं, रुंदी पहिला फिक्स करायची, नंतर लांबीच्या बाजूला घड्या ओपन करत जायचं. पेपर हाताळायचं काम चालू आहे. स्वतः फार्मर अवधूत नारायण खानोलकर साहेब स्वतः काम करून घेत आहेत. पेपर ओढायचं काम चालू आहे. एकदम कमी माणसामध्ये काम करायचं काम चालू आहे. नऊ ते 10 माणसामध्ये काम चालू आहे. 634 किलोमीटर पेपर आहे 500 मायक्रॉनचा. तर पेपर कोणत्या बाजूला ओढायचा आहे त्याप्रमाणे कंपनीचं सिम्बॉलसुद्धा दिसायला पाहिजे. यासाठी घडी पलटी मारून घ्यायचं काम चालू आहे. पेपर अंतरल्यानंतर कंपनीचा सिम्बॉल दिसायला पाहिजे. तसं काही कोणतीही बाजू आली तरी चालेल, परंतु कंपनीचा सिम्बॉल दिसला तर कंपनी जाहिरातसुद्धा होते आणि पेपर प्लेन बसला असं समजून जायचं. तर पहा मित्रांनो, तर आपण साप, उंदीर, किड्या, मुंग्या असं काय लागू नये म्हणून थेमेटसारखा प्रकार जो आहे कीटकनाशक आहे तो टाकण्यात येत आहे. कारण काय, उंदीरचा त्रास भरपूर होतो. उंदीर हा पेपर कट करतो, त्यामुळे टाकावे लागते. प्रत्येक शेतकऱ्याने हे लक्षात घ्यायला हवं. पेपर टाकायच्या आधी थेमेट किंवा आपण ज्यांना थायमेट म्हणतोय, बरेच लोक थायमेट म्हणतात किंवा थेमेट म्हणतात, किंवा इतर काय असेल दुसऱ्या कंपनीचे,
ते उंदीर होणार नाहीत असे काय औषध असतील तर टाकून घ्यावे. हा पुढे पुढे पूर्ण चारी बाजूला टाकून घ्यायला हवे. चारही बाजूला टाकून झाल्यानंतर पेपर ओढायचं काम चालू करायचं आहे. सर्व सहकारी मित्र पेपर ओढण्याच्या तयारीत आहेत. 10 लोकांच्या मध्ये पेपर ओढायचं काम चालू करायचं आहे. जितकं माणसं जादा असतील तितक्या लवकर पेपर ओढून होतं. पण काही ठिकाणी लेबरचा प्रॉब्लेम असल्यामुळे कमीत कमी माणसामध्ये केले जाते. तर शेतकरी बांधवांनो आता पेपर ओढायचं काम चालू करायचं आहे. रस्सी बांधून तिन्ही बाजूला सेंटरला एक रस्सी, दोन्ही बाजूला रस्सी बांधून इकडे नरेश भाई आहेत, पेपर ओढण्याच्या तयारीत आहेत. अण्णा तयारीत काय? हां स्टार्ट. 2 3 असं रस्सी बांधून ओढायला पाहिजे मध्ये. चारी बाजूला जाळी तार कंपाऊंड असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येत आहे. म्हणून कमी जागेत पेपर आणि ह्या बाजूला एका बाजूला झाड असल्यामुळं ते पण तिथं प्रॉब्लेम येत आहे. त्यात कामगार पण सुद्धा कमी असल्यामुळं एकदम ह्याच्यामध्ये कमी माणसामध्ये कमी जागेमध्ये काम करायचं काम चालू आहे. पाहू शकता मित्रांनो. झो खाली आलेला आहे. ज्यावेळेला झो खाली येतो त्यावेळेला ताकद जास्त लावावी लागते. खरी गरज आता ताकदीची जिथे आहे. तर पहा मित्रांनो पेपर ओढायचं काम चालू आहे. 10 माणसं असल्यामुळे कमी माणसं येते त्यामुळं रिव्हर्समध्ये जाऊन त्या रिंकलच्या घड्यात पडलेल्या आहेत ते काढून परत मागे येऊन ओढायचं काम चालू आहे. काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. चरीपर्यंत येण्यासाठी 1 मीटरच फक्त कमी आहे. ज्या घड्या पडलेल्या आहेत या एकदा काढून घेतला म्हणजे बरोबर चरीमध्ये बसून जाईल. तर पहा मित्रांनो फायनली शेततळ्याचा पेपर अंथरून झालेला आहे. 1 पीस असल्यामुळं 4 कोपरे 4 घड्या आलेल्या आहेत. पेपर अंथरून ठिकठिकाणी बॅग ठेवण्यात आलेले आहेत पेपर खाली घसरून जाऊ नये म्हणून. तर आमचे सहकारी बंधू आहेत तिथं बसले आहेत. पेपर आता साफ करून ती थोडीशी माती पडलेली आहे साफ करून यामध्ये पाणी सोडायचं काम चालू करायचं आता. तर ही कंपनी आहे KCR डॉलर ब्रँड मल्टीज्यूम मेम्ब्रेन. पाचशे मायक्रॉन HDPE 100% वर्जिन आहे. तर आमचे सर्व सहकारी बंधू थोडंसं काम करून दमलेले आहेत. पाणी प्यायचं काम चालू आहे त्यांचे. तर मित्रांनो आम्ही ह्यामध्ये आमचे जे सहकारी मित्र आहेत आमचे जे ड्रायव्हर आहेत सचिन घाटगे साहेब यांचं पण आम्हाला भरपूर सहकार्य लाभले आहे. तर याने वटार वडगाव कोल्हापूर तिथून गाडी चालवत आलेली आहे त्यांनी.
आणि आमचे हे नरेशभाई कॉन्ट्रॅक्टदार. कधी कोणाचं काम असेल शेत संबंधित तर यांना कॉल करू शकताय. तर बिंदास कॉन्टॅक्ट करा आम्हाला. कुठे असला तरी आम्ही येऊ शकतो. आम्ही तिकडे होय होय. आम्हाला रोजीरोटीचा सोय असतो. आम्ही कुठेही काम करू शकताय. आम्हाला सुद्धा वाटलं तुम्ही तर बिंदास आम्हाला आमचा नंबर घेऊन कॉन्टॅक्ट करू शकता. सरांना पण सुद्धा कॉन्टॅक्ट केला तरी सर सुद्धा आमचा कॉन्टॅक्ट घेऊन आम्हाला सांगू शकतायत. आणि ठीक आहे, मी कमेंटमध्ये नंबर मी टाकतो. मी ओके ठीक आहे. ज्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करतील. या रायगड जिल्ह्यामध्ये किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जर कोणाचं काम असेल तर कॉन्टॅक्ट करू शकताय. पाणी घ्या जरा पाणी. तर सर आता आमच्या फार्महाऊसचे जे मालक आहेत अवधूत साहेब यांनी नारळ वाढवून पूजा केलेली आहे पाणी सोडण्यासाठी. सोबत ताईसाहेब सुद्धा आहेत. तर ह्या साईटवर जे 4 एकर जे साहेबांचे जे क्षेत्र आहे तर ह्याला पाणी थोडंसं कमी पडत होतं. त्यामुळे साहेबांनी संकल्पना आणून आता हे अंमलात आणलेले आहे. आता पुढं कार्य चालू राहील. त्यांची जमीन आहे या बाजूला आंब्याची आणि इतर फळबागायत आहे. सोबत ताईंचा अनमोल सहकार्य त्यांना लाभलेला आहे सरांना. तर अवधूत सरांना माझा एक प्रश्न आहे. तर आपण ही जी सर्व्हिस आहे डॉलर कंपनीची तर तुम्हाला सर्व्हिस कशी वाटली याबद्दल तुम्ही 1-2 शब्द सांगा असं वाटते. सुंदर सर्व्हिस आणि खास करून वाघमारे साहेबांनी जे सहकार्य केलं आणि फोनवरनं जे कोऑर्डिनेट केलं ते अतिशय उत्तम सर्व्हिस आणि क्वालिटी सुद्धा पेपरची अतिशय चांगली आहे आणि 500 मायक्रॉनचाच पेपर टाकायला पाहिजे शेततळ्यासाठी. धन्यवाद. तर पहा मित्रांनो, हे आमचे जे सर्व सहकारी आणि फार्महाऊसचे मालक आणि आमचे ताईसाहेब आहेत. तर या सर्वांच्या सहकार्यानं हा जे शेततळ्याचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे. पाहू शकताय तुम्ही. आता यामध्ये पाणी सोडल्यानंतर नंतरच सर लॉक करायचे आहे. तर मी ह्या सर्वांचं आभार मानतो की आत्तापर्यंत तुम्ही सहकार्य केला म्हणून. तर माझ्या सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.